आज आपण बनवणार आहोत छोल्यांची उसळ. छोले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. आता कुकरमध्ये टाकून घेते मी. काढून घेतलेत कुकरमध्ये. आता पाणी टाकून व्यवस्थित झाकण लावून गॅसवर ठेवते. एक दोन सीटी काढून घ्यायची फक्त आपल्याला, जास्त काही शिजवायचे नाहीत. इकडे शिजताय तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ. टोमॅटो, खोबरं, अद्रक, कोथिंबिरीच्या काड्या हे साईडला ठेवते. मिक्सरचं भांडं घेतले. खोबरं, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या, टोमॅटो. आता हे सर्व व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. हे बघा बारीक करून घेतलंय. इकडे आता आपण चेक करून बघू आपले छोले शिजलेत का. छोले पण शिजलेत. कढई व्यवस्थित गरम झाली. तेल टाकून घेते. तेल पण गरम झालंय. मोहरी, जिरे, लाल मिरची पावडर, वाटून घेतलेला मसाला, एक दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हळद, गरम मसाला, सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटले मसाल्याला. आता छोले शिजवलेले टाकून घेऊ. छोले टाकून घेतले. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत. थोडीशी कोथिंबीर. आता फक्त एक दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ आपण. चेक करून बघू. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा तयार आहे आपली छोल्यांची उसळ बनवून. बघू शकतात किती छान झाली. आता मी भांड्यात काढून घेते. ही बघा छोल्यांची उसळ बनवून तयार आहे. बघू शकतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.